आज आपण नवीन टॉपिक पाहू, दॅट इज बायोमॉलिक्युल्स. बोर्ड क्वेश्चन बैंक सोल्यूशन. द फर्स्ट क्वेश्चन इज द मल्टिपल चॉईस क्वेश्चन फॉर 1 मार्क. त्यातला एक मार्कासाठीचा क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे आणि त्यातला जो पहिला क्वेश्चन असेल तो पहिला क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे आणि तो पहिला क्वेश्चन आपल्याला सांगता येईल. पहा काय असेल. ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नाइट्रिक ॲसिड गिव ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नाइट्रिक ॲसिड CHO CHOH 4 times CH2OH. इट इज अ ग्लुकोज. याचं ऑक्सिडेशन करायचं आहे कोणासोबत हो. इट इज ऑक्सिडाइज्ड विथ नाइट्रिक ॲसिड डायल्यूट HNO3 सोबत याचं ऑक्सिडेशन करायचं आहे. अँड इट ऑन ऑक्सिडेशन प्रोड्यूस कुठला कंपाऊंड मिळेल. सॅकरिक ॲसिड मिळेल. दॅट इज बोथ कोनो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप अँड अल्डिहाइड ग्रुप बोथ आर ऑक्सिडाइज्ड इन कार्बोक्झिलिक ॲसिड. आणि हा जो तयार होणारा कंपाऊंड असेल दॅट इज कॉल्ड दी सॅकरिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन आहे दी ग्लायकोसाइडिक लिंकेज इन माल्टोज इज फॉर्मड बिटवीन. ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणजेच माल्टोजचे जे 2 युनिट आहेत, एक अल्फा डी ग्लुकोज आणि दुसरा अल्फा डी ग्लुकोज, हे दोघं एकमेकाशी कसे जोडले गेलेले आहेत. एकाचा कार्बन नंबर 1 पहिल्याचा कार्बन नंबर 1चा OH आणि दुसऱ्याचा कार्बन नंबर 4चा OH म्हणून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालेलं असेल. दॅट इज glycosidic bond is formed between C1 and C4 of the glucose molecule. So answer is second. The optically inactive alpha amino acid among the following is. Optically inactive alpha amino acid फक्त एकच आहे, that is glycine. Next compound असेल the sugar component of nucleotide unit is. Sugar component of nucleotide optically inactive alpha amino acid झालं. The sugar component of nucleotide unit in RNA. RNA आणि DNA मध्ये 2 वेगवेगळ्या शुगर असतील. RNA मध्ये असेल डी रायबोज आणि DNA मध्ये असेल 2-deoxy रायबोज. इथं आन्सर असेल 2, दॅट इज डी रायबोज. द केमिकल नेचर ऑफ पेप्टाइड बॉन्ड इन प्रोटीन इज. केमिकल नेचर ऑफ पेप्टाइड बॉन्ड कसं असेल हो, सेकंडरी असेल. इन द फॉलोइंग स्ट्रक्चर ऑफ DNA कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिझम. In which of the following structure DNA carries genetic information of the organism. कोणतं स्ट्रक्चर असेल हो, प्रायमरी स्ट्रक्चर असेल. In which of the following, हा पुढे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. In the process of denaturation there is no change in the structure of following protein. During denaturation primary structure of protein is not changed. प्रोटीनचं जे प्रायमरी स्ट्रक्चर असेल ते मात्र अजिबात बदलताना दिसत नाही. त्यामुळे त्याचा आन्सर असेल A, दॅट इज अ प्रायमरी स्ट्रक्चर. त्यानंतर हे क्वेश्चन नंबर 1 पूर्ण केला जाईल, दॅट इज फॉर 1 मार्क. त्यानंतर पाहायचं आहे फॉर 1 मार्क अनदर क्वेश्चन दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. Very short answer questions. It is also for 1 mark. याला सुद्धा किती मार्क असतील हो, एकच मार्क असेल. That is write the name of polysaccharide used for commercial preparation of glucose. ग्लुकोजच्या कमर्शियल प्रिपरेशनसाठी वापरलं जाणारं पॉलिसॅकराइड म्हणजे कोण असेल हो, स्टार्च असेल. दॅट इज स्टार्च. दुसरं ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज हा कार्बन नंबर 1 HOH आणि याच्यामध्येच अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजमध्येच काय असेल हो, इथं OH OH H आणि इथं असेल CH2OH. इट इज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज.
अल्फा डी ग्लुको पायरॅनोज असेल हा. देन राईट द स्ट्रक्चर ऑफ झ्विटर आयॉन ऑफ ॲलॅनाईन. 3चं आन्सर आहे झ्विटर आयॉन ऑफ ॲलॅनाईन. ॲलॅनाईनचा झ्विटर आयॉन. ॲलॅनाईनचं स्ट्रक्चर आपल्याला लिहिता येईल बघा. हा CH3 CH NH2 COOH. आता याचा झ्विटर आयॉन म्हणजेच हा H प्लस इथं जाईल, इथं NH3 प्लस आणि हा O मायनस. दॅट इज द झ्विटर आयॉन. राईट द नेम ऑफ युनिट टू विच ग्लुकोज युनिट इज लिंक्ड टू फॉर्म सुक्रोज. सुक्रोज मध्ये ग्लुकोजला कोण जोडलेलं असेल? सुक्रोजमध्ये ग्लुकोजला कोण जोडलेलं असेल? फ्रुक्टोज जोडलेलं असेल. फ्रुक्टोज आणि ग्लुकोजपासूनच काय तयार झालेलं असेल? सुक्रोज तयार झालेलं असेल, म्हणून त्याचं नाव असेल फ्रुक्टोज. राईट द नेम ऑफ द बेस प्रेझेंट इन DNA बट नॉट इन RNA. DNA मध्ये असतो पण RNA मध्ये नसेल, तो कोण असेल? थायामीन. दॅट इज थायामीन. राईट द नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन फ्रुक्टोज. फ्रुक्टोजमध्ये असणाऱ्या कायरल कार्बन ॲटमची संख्या ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोजमध्ये 4, फ्रुक्टोजमध्ये 3. ओपन चेन असेल तर 3च असतील. ओके. देन शुगर प्रेझेंट इन DNA वरच विचारलंय डिऑक्सिरायबोज असेल. RNA मध्ये कोणतं होतं? RNA मध्ये डी रायबोज. DNA मध्ये 2 डिऑक्सिरायबोज असेल. 2 डिऑक्सिरायबोज. पुढे दिलंय कंप्लीट दी फॉलोविंग रिॲक्शन. NH2 CH2 COOH. NH2 मध्ये काहीतरी थोडंसं चुकल्यासारखं वाटतं या क्वेश्चनमध्ये, कारण तेवढा करेक्ट क्वेश्चन नाही, पण तरी आपण त्याला थोडंसं करेक्ट करून लिहिण्याचा प्रयत्न करू आपण. दॅट इज NH2 हा CH2 COOH प्लस काय म्हणतोय हो? NH2. पुन्हा इथं आहे CH2 CH2 COOH. इथून काय प्रॉडक्ट तयार होईल बघा. याची इलेक्ट्रॉन पेअर याला दिली जाईल आणि याची याला दिली जाईल आणि इथं प्रॉडक्ट असा मिळेल NH3 प्लस CH2. पुढे काय असेल हो? हा COO मायनस NH3 प्लस CH2 COO मायनस. हा साल्ट फॉर्म केला जाईल या दोघांपासूनचा. देन पुढे यायचं आहे बघा आपणाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप 1. शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप 1 त्याच्यामधलं असेल शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप 1. टाइप 1 असेल अँड इट इज फॉर 2 मार्क्स. इट इज फॉर 2 मार्क्स. हे किती मार्कासाठी असेल? 2 मार्कासाठी असेल. एक्सप्लेन प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. ग्लुकोजचं प्रिपरेशन सुक्रोजपासून लिहायचं. याचं डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहा आणि रिॲक्शन लिहा. सुक्रोजचा फॉर्म्युला असेल C12H22O11 प्लस H2O obtained from dilute HCl heat. इथं असेल C6CH12O6 प्लस दुसरा कंपाऊंड असेल C6CH12O6. दॅट इज वन इज ग्लुकोज अनदर इज फ्रुक्टोज. एक ग्लुकोज असेल, दुसरा फ्रुक्टोज असेल. राईट केमिकल रिॲक्शन फॉर फॉलोविंग कन्वर्जन. राईट केमिकल रिॲक्शन्स फॉर फॉलोविंग कन्वर्जन. कोणत्या कन्वर्जनसाठी रिॲक्शन लिहायचं आहे बघा. त्यातलं पहिलं कन्वर्जन आपल्याला सांगता येईल. दॅट इज ए ग्लुकोज टू ग्लुकॉक्झाईम. ये ग्लुकोज पासून काय मिळवायचं आहे? ग्लुकोज टू ग्लुकॉक्झाईम. ग्लुकोज टू ग्लुकॉक्झाईम. ग्लुकॉक्झाईम XIME. ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला काय हो? CHO. CHOH 4 टाइम्स CH2OH प्लस याचा ऑक्झाईम. याला हायड्रॉक्सिल अमाइन सोबत रिॲक्ट करा. तयार होणारा जो कंपाऊंड असेल दॅट इज कॉल्ड ग्लुकॉक्झाईम. CHOH 4 टाइम्स CH2
OH plus byproduct is water and it is called ग्लुकोऑक्झाईम. हा कोण असेल? ग्लुकोऑक्झाईम असेल. ग्लुकोजचं कन्व्हर्जन दुसरं विचारलं आहे, ग्लुकोज इंटू ग्लुकॉनिक ॲसिड. ग्लुकोज इंटू ग्लुकॉनिक ॲसिड. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? ग्लुकॉनिक ॲसिडमध्ये. ग्लुकोज इज टू बी कन्व्हर्टेड इन ग्लुकोज इंटू ग्लुकॉनिक ॲसिड. ग्लुकॉनिक ॲसिड याला कोणासोबत रिॲक्ट करावं लागेल? ब्रोमीन वॉटरसोबत, आणि याचं ऑक्सिडेशन याच्यात केलं जाईल CH2OH प्लस हा कोण असेल? हा इथं बाय प्रॉडक्ट असेल 2 molecules ऑफ HBr अँड इट इज ग्लुकॉनिक ॲसिड. हा कोण असेल? ग्लुकॉनिक ॲसिड असेल. Then define peptide bond. Write types of proteins depending upon the molecular shape. Peptide bond ची definition लिहायचं आहे. What is peptide bond? You know, CONH linkage present in a protein and which is obtained by condensation of COOH group and NH2 group of 2 molecules of different alpha amino acid is called peptide bond. याला 1 मार्क असेल या डेफिनेशनला. CONH लिंकेज प्रेझेंट इन प्रोटीन फॉर नंबर ऑफ टाइम्स, आणि त्याचं क्लासिफिकेशन आहे त्याला 1 मार्क असेल. टाईप ऑफ प्रोटीन डिपेंड्स अपॉन मॉलिक्युलर शेप. मॉलिक्युलर शेपवर याचे 2 प्रकार एक पाहायला मिळतील. वन इज ग्लोबुलार प्रोटीन, ग्लोबुलार प्रोटीन, आणि दुसरा टाईप असेल फायब्रस प्रोटीन. फायब्रस प्रोटीन, फायब्रस प्रोटीन. वन इज ग्लोबुलार and another is fibrous protein. What are globular proteins? The proteins which have spherical, oval or elliptical shape are called globular proteins. And the proteins, example त्याचे सांगता येतील आपल्याला अल्बुमिन, ग्लोबुलिन. फायब्रस प्रोटीनचं एक्झाम्पल सांगता येईल. The proteins which have fiber or thread like structures are called the fibrous proteins. एक्झाम्पल सांगतील केराटिन, मायोसिन, असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. Define the following terms. Nucleotide. Nucleotide. What is nucleotide? It is the basic unit of the nucleic acid, that is RNA and DNA. It is the combination of sugar. हे न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइडमध्ये काय काय असेल? शुगर, दुसरा असेल हेट्रोसायक्लिक बेस, आणि तिसरा असेल फॉस्फेट लिंकेज. फॉस्फेट ग्रुप असेल, आणि या तिघांचं जे कॉम्बिनेशन असेल दॅट इज कॉल्ड, त्यालाच काय म्हणायचं आहे? दॅट इज कॉल्ड दी न्यूक्लिओटाइड. आणि दुसरं विचारलंय न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइडमध्ये कोण असेल? शुगर, आणि हा हेट्रोसायक्लिक बेस असेल. फॉस्फेट ग्रुप मात्र त्याच्यामध्ये नसेल. ओके. Explain denaturation of proteins. What is the denaturation of proteins? That is the process through which the physical properties of proteins are changed, and simply proteins on heating or by on reacting with the heavy metal salts get converted or their physical state get changed is called denaturation of protein. During denaturation of protein, only primary structure undergo change. Their secondary and tertiary structures remains कॉन्स्टंट. आणि ही इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल. डेफिनेशन आणि त्याच्या 1-2 कॅरेक्टरिस्टिक्सला, डेफिनेशनला 1 मार्क आणि त्याच्या 2 पॉईंटला अर्धा मार्क देऊन असे 2 मार्क त्याला दिलेले असतील. डिफाईन एन्झाईम. डेफिनेशनला 1 मार्क असेल, आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस. डिफाईन एन्झाईम्स. व्हॉट आर एन्झाईम्स? यू नो, the chemical substances which catalyze the biochemical reaction or biological process are called the enzymes. त्यालाच म्हणायचं आहे एन्झाईम्स. आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन 2 लिहा, प्रत्येकाला अर्धा मार्क असेल. ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ 2-deoxyriboz. 2-deoxyriboजचं स्ट्रक्चर लिहायचं आहे. deoxyriboz CH, हा OH, H. कार्बन नंबर 2 वरचा जो ऑक्सिजन असेल तो मात्र रिमूव्ह केला गेलेला असेल, आणि यालाच म्हणायचं आहे 2-deoxyriboz. इथं H असेल, OH असेल, हा OH, H, आणि हा CH, H, OH. इट इज द स्ट्रक्चर फॉर 2-deoxyriboz. कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, आणि कार्बन नंबर 2चा
ऑक्सिजन कमी केला गेलेला असेल. देन विचारलं स्ट्रक्चर ऑफ सायटोसिन. सायटोसिनचं स्ट्रक्चर आपल्याला या टाईपनं लिहिता येईल. इथं एक नायट्रोजन असेल, इथं डबल बॉन्ड ओ असेल, इथं एक डबल बॉन्ड असेल, इथं NH हे जोडलेलं असेल, इथं एक डबल बॉन्ड आणि इथं बाहेर असेल NH2. दॅट इज सायटोसिन. हा 2-deoxyरायबोज अँड दॅट इज सायटोसिन. त्यानंतर एक्सप्लेन ग्लोबुलार अँड फायब्रस प्रोटीन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. ग्लोबुलार आणि फायब्रस प्रोटीन. ग्लोबुलार प्रोटीन म्हणजे दी प्रोटीन्स विच हॅव स्पेरिकल, एलिप्टिकल ऑर ओव्हल शेप आर कॉल्ड ग्लोबुलार प्रोटीन. त्याचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला अल्बुमिन, ग्लोबुलिन आणि दुसरं काय विचारलं आहे बघा, फायब्रस प्रोटीन. दी प्रोटीन्स विच हॅव फायबर ऑर थ्रेड लाईक स्ट्रक्चर ऑर शेप आर कॉल्ड फायब्रस प्रोटीन. त्याचे एक्झाम्पल सांगितले आपण, मायोसिन, फायब्रॉइन, असेच वेगवेगळे प्रोटीन सांगता येतील. ड्रॉ दी स्ट्रक्चर झालं. क्लासिफाय दी फॉलोइंग कार्बोहायड्रेट्स इंटू मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ओलिगोसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. ग्लुकोज कसा असेल हो? ग्लुकोज मोनोसॅकराइड असेल. मोनोसॅकराइड. व्हॉट आर मोनोसॅकराइड? दीज आर दी बेसिक युनिट्स ऑफ कार्बोहायड्रेट. दुसरं विचारलं आहे सेल्युलोज. इट इज पॉलिसॅकराइड. कारण याचं हायड्रॉलिसिस केलं आपण तर नंबर ऑफ युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड मिळतील. देन माल्टोज. इट इज अ डायसॅकराइड. माल्टोज इज अ डायसॅकराइड. माल्टोज नंतर आहे स्टॅच्युओज. इट इज टेट्रासॅकराइड. हा असेल टेट्रासॅकराइड. In this way, we can write or we can classify these carbohydrates as mono, di, tri, tetra and polysaccharide. Then short answer question type 2. Short answer question type 2 and which is for 3 marks. Short answer question type 2 आणि मार्क याच्यासाठीचे असतील 3 marks. त्यातला पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन दी क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स विथ एक्झाम्पल. याच्या प्रत्येक टाईपचं थोडक्यात एक्सप्लेनेशन आणि आपल्याला काय सांगावं लागेल त्याचं एक एक्झाम्पल सांगावं लागेल. यू नो कार्बोहायड्रेट्स आर मेनली क्लासिफाईड ॲज मोनोसॅकराइड, ओलिगोसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. पहिला टाईप असेल मोनोसॅकराइड्स. व्हॉट आर मोनोसॅकराइड? दीज आर दी बेसिक युनिट्स ऑफ कार्बोहायड्रेट विच डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. त्याचं एक्झाम्पल सांगता येतील ग्लुकोज, फ्रुक्टोज. दे आर फर्दर क्लासिफाईड. 3 मार्कासाठी असल्यामुळे सब क्लासिफिकेशनची गरज पडणार नाही, पण तरी त्याचे 2 वेगवेगळे टाईप, एक अल्डोसेस, कीटोसेस. अल्डेहाइड ग्रुप असणारे अल्डोसेस, कीटोनिक ग्रुप असणारे कीटोसेस. अल्डोसचं एक्झाम्पल ग्लुकोज, कीटोसचं एक्झाम्पल फ्रुक्टोज. दुसरा टाईप असेल ऑलिगोसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड. व्हॉट आर ऑलिगोसॅकराइड? दी ऑन हायड्रॉलिसिस प्रोड्यूस 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड आर कॉल्ड ऑलिगो. याचंच डाय, ट्राय, टेट्रा असे वेगवेगळे टाईप्स आपल्याला लिहिता येतील. त्याचं एखादं एक्झाम्पल लिहून आपल्याला पुढे जावं लागेल. आणि लास्ट टाईप असेल पॉलिसॅकराइड. दॅट इज दी कार्बोहायड्रेट्स विच ऑन हायड्रॉलिसिस प्रोड्यूस नंबर ऑफ युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड्स आर कॉल्ड पॉलिसॅकराइड. एक्झाम्पल स्टार्च, सेल्युलोज. व्हॉट इज ॲक्शन ऑफ फॉलोइंग? नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथं प्रत्येक टाईपचं डेफिनेशन आणि एक्झाम्पल लिहा. प्रत्येकाला अर्धा मार्क असेल. एक क्वेश्चन फार मोठा आहे पण मार्क कमी पडतात त्याला, त्यामुळं मुख्य टाईपचेच एक्झाम्पल, डेफिनेशन आणि एक्झाम्पल लिहिले तरी पुरेसं असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट ऑन ग्लुकोज? ग्लुकोज सोबत काय रिॲक्शन होईल बघा. CHO, CHOH 4 टाइम्स आणि CH2OH प्लस इथं कोण आहे हो? त्याला कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे? ॲसेटिक अनहायड्राइड सोबत रिॲक्ट केलं आहे. CH3CO, OCO, CH3. किती मॉलिक्यूल लागतील? 5. काय होईल हो? CHO, CO, CH3 4 टाइम्स आणि CHO, CO, CH3 प्लस 5 मॉलिक्युल्स ऑफ ॲसेटिक ॲसिड कॅन बी फॉर्मड ॲज बाय प्रॉडक्ट. आणि हा कंपाऊंड कोण असेल? ग्लुकोज पेंटा ॲसिटेट असेल. यालाच हायड्रॉक्सिल अमाईनसोबत रिॲक्ट केलं. ऑलरेडी हायड्रॉक्सिल अमाईनची रिॲक्शन वर एका क्वेश्चनमध्ये लिहिलेली आहे, पण प्रत्येक रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन आणि रिॲक्शन व्यवस्थित लिहा. प्रत्येकाला 1 मार्क असेल रिॲक्शनला. हायड्रॉक्सिल अमाईनसोबत जर रिॲक्शन केली तर काय प्रॉडक्ट मिळेल? हा प्रॉडक्ट असेल
आणि CH2OH प्लस बाय प्रॉडक्ट इज H2O. इथून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं जाईल आणि हा कोण असेल ग्लुकॉक्झाईम, दॅट इज हायड्रॉक्सिल अमाइन ऑफ ग्लुकोज फॉर्म केलं जाईल. देन हायड्रोजन आयोडाईड, याला जर HI सोबत आपण रिॲक्ट केलं, वेन इट इज ट्रीटेड विथ HI, यालाच HI सोबत जर आपण हीट केलं CHO ऑन हिटिंग विथ HI, इट विल फॉर्म N-हेक्झेन, दॅट इज CH3 CH2 4 times CH3 plus 6 EH2O and it is N-हेक्झेन. Okay. Next, define carbohydrate. And next question, I draw the Haworth projection structure of the following carbohydrate. What are carbohydrate? These are the polyhydroxyaldehydes or polyhydroxyketones which on hydrolysis produce similar type of compound, that is the polyhydroxyaldehydes and polyhydroxyketones which on hydrolysis produce similar type of compounds and which are called the carbohydrate. Example, glucose, fructose, maltose, lactose, as number of examples आपल्याला लिहिता येतील. Draw the Haworth projection structure for the following, that is alpha D fructofuranones, alpha D fructofuranones, alpha D fructofuranones, fructofuranones, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर लिहायचं आहे आपल्याला आणि तोही कसा असला पाहिजे, अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज असावा लागेल. अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजमध्ये काय घ्यावं लागेल, हा OH, हा CH2OH, कार्बन नंबर 1 2 आणि नंतर इथं असेल बघा हा OH H, इथं OH H H CH2OH. इट इज अल्फा काय विचारलंय, डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. इट इज अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज, अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज असेल. दुसरं काय विचारलंय, माल्टोज, स्ट्रक्चर ऑफ माल्टोज. Maltose is the condensation product of 2 units of alpha D glucopyranose having glycosidic bond between 1 and 4 carbon atom. 1 आणि 4 कार्बन ॲटममध्ये काय झालेलं असेल, ग्लायकोसाइडिक बॉन्ड फॉर्म झालेला असेल. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजमुळं OH H, इथं OH H, OH H, इथं H आणि हा असेल CH2OH. इथं तसंच असेल, हा OH H, इथं हा OH खाली आणि H, पुन्हा H CH2OH. इट इज माल्टोज. हा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, हा सुद्धा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज, याचा कार्बन नंबर 4, याचा कार्बन नंबर 1, यापासून या टाईपचा बॉन्ड फॉर्म झालेला आपल्याला पाहायला मिळेल. देन एक्सप्लेन डी अँड एल कॉन्फिगरेशन इन शुगर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन डी अँड एल कॉन्फिगरेशन इन शुगर. डी आणि एल कॉन्फिगरेशन इन शुगर, याला 1 मार्क असेल. राईट केमिकल रिॲक्शन्स टू कन्वर्ट ग्लुकोज इंटू सायनोहायड्रीन. नाही, डी फॉर्मला 1 मार्क, एल फॉर्मला 1 मार्क. व्हॉट आर डी कार्बोहायड्रेट? डी कार्बोहायड्रेट म्हणजेच हे ग्लिसरॉल्डिहाइडच्या आधारावर एक्सप्लेन केलेलं असेल. समजा हा ग्लिसरॉल्डिहाइड असेल CH2OH, याला म्हणायचं आहे डी कार्बोहायड्रेट. म्हणजेच फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जर OH ग्रुप ऑन लोवेस्ट प्रायोरिटी कायरल कार्बन ॲटम जर राईट साईड ऑफ ऑब्झर्वर असेल, दॅट इज कॉल्ड डी कार्बोहायड्रेट. आणि एल कार्बोहायड्रेट म्हणजे काय असेल, याच्या अपोजिट कॉन्फिगरेशन असणारा प्रॉडक्ट असेल CHOOH H आणि हा असेल CH2OH. म्हणजेच लोवेस्ट प्रायोरिटी कायरल कार्बन ॲटमवरचा OH ग्रुप जर कुठं असेल, ऑन लेफ्ट साईड ऑफ दी ऑब्झर्वर इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला असेल, तर त्याला काय म्हणायचं आहे, दॅट इज कॉल्ड, त्यालाच म्हणायचं आहे आपणाला बीटा, दॅट इज कॉल्ड कॅपिटल एल कार्बोहायड्रेट. इट इज कॉल्ड एल कार्बोहायड्रेट.
एल कार्बोहायड्रेट, हा डी कार्बोहायड्रेट आणि तो कोण असेल, एल कार्बोहायड्रेट असेल. ओके. देन define alpha amino acids. Next question, define alpha amino acid. Draw the structure of excitor ion of alanine आणि हवर्थ स्ट्रक्चर ऑफ सुक्रोज. या प्रत्येकाला एक एक मार्क असेल. डिफाईन अल्फा अमायनो ॲसिड. व्हॉट आर अल्फा अमायनो ॲसिड? दॅट इज द कार्बोक्सिलिक ॲसिड हॅव्हिंग NH2 group on NH2 group, that is amino group on alpha carbon atom are called alpha amino acid. Example, कुठलं एक्झाम्पल लिहा? ग्लायसिन, ॲलानाइन. कुठलं एक्झाम्पल लिहिता येईल? ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ झ्विटर आयॉन ऑफ ॲलानाइन. मागेही विचारलंय. ॲलानाइनचा झ्विटर आयॉन हा NH2CH, CH3, हा COOH, हा ॲलानाइन आणि याच्या झ्विटर आयॉनमध्ये इथं निगेटिव्ह चार्ज असेल आणि इथलाच हायड्रोजन या NH2 ग्रुपनी गेन करून तिथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला असेल. दॅट इज द झ्विटर आयॉन ऑफ ॲलानाइन. देन हावर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. सुक्रोजचा हावर्थ फॉर्म्युला, सुक्रोज, हावर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. यू नो, सुक्रोज इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. या दोन कंपाऊंडचं हे कॉम्बिनेशन असेल. हे नीट थोडंसं लक्षात ठेवा. इथं O असेल, H, इट इज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरं असेल बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. इकडं OH, H, OH, H, CH2OH आणि हेच असंच खाली कंटिन्यू केलं गेलेलं असेल. बघा इथं असेल हा CH2OH, इथं OH, H, CH2OH. या पद्धतीनं आपण हे स्ट्रक्चर काढू शकू. इथं OH असेल आणि हा कोण असेल? बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. इट इज बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. इट इज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि हा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज असेल. Then explain primary structure of protein. Explain primary structure of protein. Write a commercial method for preparation of glucose. प्रोटीनचं प्रायमरी स्ट्रक्चर. व्हॉट इज प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन? या प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनला 2 मार्क आणि प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजला 1 मार्क. व्हॉट इज प्रायमरी स्ट्रक्चर? द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन विच इंडिकेट द सिक्वेन्स ऑफ डिफरंट अल्फा अमायनो ॲसिड्स इज कॉल्ड प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता इथं जर आपण पाहिलं NH2CHR COOH, याला R1 म्हणू आपण. पुन्हा NH CHR COOH असेच नंबर ऑफ, किंवा याला R2 घ्या, असे नंबर ऑफ अल्फा अमायनो ॲसिड एकमेकाशी कंडेन्स केले जाऊन इथून काय बाहेर टाकलं गेलेलं असेल? इथून काय बाहेर टाकलं गेलेलं असेल? वॉटर मॉलिक्यूल बाहेर टाकले गेलेले असतील आणि या टाईपचं जे स्ट्रक्चर असेल दॅट इज कॉल्ड द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. यालाच म्हणायचं आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. हे N+N मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड इट इज प्रोटीन मॉलिक्यूल असेल आणि यालाच म्हणायचं आहे प्रायमरी स्ट्रक्चर. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन विच इंडिकेट द सिक्वेन्स ऑफ डिफरंट अल्फा अमायनो ॲसिड्स इज कॉल्ड प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्यालाच म्हणायचं आहे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्यानंतर राईट ए कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या प्रिपरेशनसाठीची कमर्शियल मेथड. कमर्शियल मेथडमध्ये हा कशापासून प्रिपेअर केला जातो? स्टार्चपासून. C6H12O5 और C6H10O5 टाइम इट इज स्टार्च प्लस N मॉलिक्युल्स ऑफ वॉटर H प्लस हीट हायड्रॉलिसिस केल्यानंतर N मॉलिक्यूल ऑफ C6H12O6 म्हणजे काय फॉर्म केलं जाईल? ग्लुकोज फॉर्म केलं जाईल आणि यालाच म्हणायचं आहे इट इज कॉल्ड, हेच काय असेल? इट इज दी कमर्शियल प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. देन लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन. इथंच पुढे यायचं आहे आपल्याला लॉंग आन्सर टाईप क्वेश्चनकडे. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन हे 3 मार्कासाठीचं झालं. 4 मार्कासाठीचं आपल्याला यायचं आहे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन.
and it is for 4 marks. Long answer type question, it is for 4 marks. Define carbohydrate. Already आपण कार्बोहायड्रेट डेफिनेशन लिहिलेली आहे. गिव द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट विथ एक्झाम्पल. वरच्या सारखंच फक्त डेफिनेशन वाढवलंय आणि क्लासिफिकेशन. डेफिनेशनला 1 मार्क, क्लासिफिकेशनला 3 मार्क. ओके. राईट or what is monosaccharide? What are monosaccharide? The carbohydrate, the basic units of carbohydrates which does not undergo hydrolysis are called monosaccharide. Example, glucose, fructose, maltose. How is glucose prepared on commercial scale? आत्ताच लिहिलंय आपण. आणि draw the structure of pyran. What is monosaccharide ला 1 मार्क. How is glucose prepared on commercial scale? त्याला 2 मार्क. त्याच्या डिस्क्रिप्शनला 1 मार्क आणि रिॲक्शनला 1 मार्क. आणि ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ पायरॅन. पायरॅनचं हे स्ट्रक्चर असेल त्याला 1 मार्क असेल. इट इज दी स्ट्रक्चर ऑफ पायरॅन, त्याला 1 मार्क असेल. अशा पद्धतीनं आपण हा टोटल क्वेश्चन पेपर आपण म्हणजे याचं जे दिलेला क्वेश्चन्स आहेत ते आपण सगळे सॉल्व केलेले आहेत. थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या. थँक्स.